ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ही देशात लोकशाही आहे, जरांगेशाही नाही। ओबीसी समाज सुद्धा एकत्र येऊन मोठा ही जरांगेशाही लोकशाहीच्या माध्यमातून चालली। भुजबळांनी गोरगरीब ओबीसींचा वापर करून मंत्रिपद मिळवलं। 40,000 कोटींचा घोटाळा केला, जरांगेंचं प्रत्युत्तर। हैदराबाद गॅजेट संदर्भातील GR विरोधात मुंबई हायकोर्टात 3 याचिका। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनच्या मंगेश ससाणींसह मनोहर धोंडे, विनीत धोत्रेंची हायकोर्टात धाव। शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याचा कोर्टाच्या सूचना। सोमवारी सुनावणी पार पडणार। GR बाबत हायकोर्टात योग्य भूमिका मांडू, मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेलं नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। ओबीसी नेत्यांनी GR नीट वाचावा। GR कायदेशीर कुणबी नोंदींचा पुरावा असलेल्यांनाच आरक्षण, ओबीसींवर अन्याय होणार नाही, फडणवीसांकडून पुनरुच्चार। मराठा आरक्षणाचा GR ओबीसींसाठी अडचणीचा, खोटी प्रमाणपत्र, जात बदलू शकत नाही। मराठा समाजाला 10% आरक्षण मिळत असताना हैदराबाद गॅझेट कशासाठी, भुजबळांचा हल्लाबोल। 1967 ला ओबीसीत फक्त 180 जाती होत्या, मग आता 350 जाती कशा आल्या, जरांगेंचा सवाल। ओबीसी आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्याचा निर्धारही व्यक्त। आरक्षणाने सर्व समस्या सुटू शकत नाही, दर्जेदार शिक्षण, रोजगार हाच खरा उपाय। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची रोखठोक भूमिका। बोगस प्रमाणपत्र वाटप होता कामा नये, मंत्री पंकजा मुंडे यांची ठाम भूमिका। तर पंकजा मुंडे काट्याच्या रस्त्याने जाणार नाही, जरांगे यांचं भाष्य। सामाजिक न्याय विभागाच्या लोकांना अक्कल आहे का? मूर्खांनो, दुसरा GR काढण्याआधी पहिला GR रद्द तरी करा। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी सामाजिक न्याय विभागाची अक्कल काढली। मनसेसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे कोणत्याही गोष्टीला तयार आहेत, बाळा नांदगावकरांचा दावा। तर ठाकरेंची शिवसेना मवियातून बाहेर पडली तरी काही नुकसान होणार नाही, चंद्रकांत खैरेंचं भाष्य। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पडताळणी करा। स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या विभागीय बैठका घ्या। शिवतीर्थवरील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंच्या सूचना। ठाकरेंच्या सेनेच्या मुंबईतील खासदारांची उद्या बैठक। मातोश्रीवर उद्या 11 वाजता बैठक। ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर या खासदारांच्या बैठकीला महत्त्व। कपिल शर्माच्या शोमध्ये मुंबईचा उल्लेख, बॉम्बे झाल्यानंतर मनसे आक्रमक। बॉम्बेचे मुंबई असं नामकरण होऊन 30 वर्ष झालं, त्यामुळे मुंबई असाच उल्लेख करावा। अमेय खोपकर यांचा बॉम्बे उल्लेख करणाऱ्यांना इशारा। एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला उद्या रात्री 12 वाजेनंतर सुरुवात होणार। नागरिकांनी एल्फिन्स्टन ऐवजी दादर TT पुलाचा वापर करण्याचं आवाहन। तर परळ आणि प्रभादेवीतल्या रहिवाशांना रुग्णालय गाठण्यासाठी 2 अँब्युलन्सची सुविधा। CP राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा। उद्या उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार। गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आता महाराष्ट्राची जबाबदारी। छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात। वेरूळ खुलताबाद मार्गावर ट्रक आणि टेम्पोची समोरासमोर धडक। लोखंडी बॉयलर खाली दबून दोघांचा जागीच मृत्यू। सोलापुरात ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार। नदी नाले ओढे ओव्हरफ्लो। अनेक गावं पुराच्या विळख्यात। घरं, रस्ते, गाड्या, शेती, कारखाने पाण्याखाली। महामार्ग बंद झाल्याने वाहतूकही ठप्प। अमरावतीतील विदर्भाच्या राजाची शाही विसर्जन मिरवणूक। ढोल ताशांचा निनाद, कलात्मक देखावे, विविध प्रकारच्या झाक्या, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि हजारो भाविकांचा सहभाग। 16 दिवसांनी बाप्पाचं विसर्जन होणार। छत्तीसगडच्या गाझियाबादमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। 1 कोटींचं बक्षीस असलेल्या मोडेम बाळकृष्णसह 10 नक्षलवादी ठार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।